आज मी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन जवळ काय नाव तुमचं दुकान? बॉम्बे फ्रूट मार्ट. बॉम्बे फ्रूट मार्ट या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आपलं नाव काय? रूपलाल उखाडाजी वाघ. रूपलाल उखडाजी वाघ. हे किती वर्षापासून आपण करता काम? 1975 पासून. बरं, 1975 पासून हेच व्यवसाय करतो. काय 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 करता? बूट तयार करतो, चप्पल तयार करतो, बूट रिपेअर करतो. बरं बाकी हँड ग्लोव्ज वगैरे ते तयार करतो, बॅग तयार करतो, बरं पॉकेट तयार करतो. बरं बाकी बरेच जे काय आहे ते सर्व तयार करतो. बरं. ही रिपेअर सर्व रिपेअर वगैरे सर्व करतो. चप्पल बूट सर्व करतो. बॅग वगैरे. कारण मी याचं अशी 2-3 ठिकाणी ट्रेनिंग घेतली. बरं. एक चर्मोद्योग होतं गव्हर्नमेंटचं. अच्छा. त्याच्यामध्ये 12 महिने. बरं. त्याच्यानंतर मग एक बघूचं होतं आहे हां स्मॉल इंडस्ट्रीज म्हणून. हां ते माझे शिक्षण द्यायचे. हां. त्याची 1 वर्षाची ट्रेनिंग केली. बरं. कुठे गेली ती? ती मुंबईला केली. मुंबईला. हो. गव्हर्नमेंटकडून. गव्हर्नमेंट. त्याचा काय फायदा झाला? त्यांनी फायदा म्हणजे आम्हाला 10-12 कंपन्या दाखवल्या. हां. ते बूट चप्पलला कोणती कुठं मशीन वापरली जाते, कटिंग मशीन कुठं असते. बरं, आता हे एवढाले मोठाले दुकान राहतात शहरामध्ये. हां. तुमचा व्यवसाय चालतो का बुटाचा? माझा म्हणजे पर्सनल गिराक असतो. बरं. इतके दिवस मी कंपनीला बूट सप्लाय केली. बरं. काही कामगार लोकांना, सिक्युरिटीचे, जॉबचे, असे बरेच काही कंपनीला सप्लाय केली. बरं. आणि तुम्हाला अंदाजे रोज किती पडतो? अंदाजे रोज काय आता सध्याला 1000-1200 पडतो. 1000-1200. हां. आणि मुलं काय करतात? मुलं काय दुसरं काही बाहेरचे कामं करतात. बाहेरची रोजमजुरी. रोजमजुरी. बरं. किती लोक आहेत घरात? घरात म्हणजे काय आम्ही एकत्र राहत नाही म्हणा. बरं. 3 मुलं आहेत ते 3 ठिकाणी राहतात. बरं. तुम्ही दोघं जण राहता? मी म्हणजे आपलं मधल्या मुलाकडे जातो मी. बरं. राहायला इथंच आहे? राहायला इथं नाही, राहायला शेवणीला मधला मुलगा आहे. बरं. तिथं त्याच्याकडे जातो मी. स्वतःचं घर आहे? ते स्वतःचं घर पट्टीच्या पलीकडे आहे. पतीच्या पलीकडे. पट्टीच्या पलीकडे स्वतःचं आहे. गाव आमचं झांटा आहे. आणि किराय नाही? हे भाड्याने. बरं. किती रुपये भाडे? हे 3000 भाडे. बरं. 3000. हे फॅन बी रिपेअर करता का? हां. नाही, फॅन वगैरे नाही, रिपेअर नाही करत. बरं. फक्त बूट चप्पल वगैरे करतो. आणि हे शिलाई मशीन? शिलाई मशीन हे बूट वगैरे तयार करणार असतो. बघा असे बूट तयार. बरं. असे कुठं तयार करतात? हां. ते बाबा समाधानी आहे. असे बूट, चैनीचे बूट, बरं. बंदाचे बूट, जे लागेल ते बूट. बरं. कारण मी ट्रेनिंगच केलेली आहे. ट्रेनिंग केली. मला सहज फायदा होतो. बरं. आणि 8-9 महिने एक पादुका म्हणून कंपनी होती. बरं. त्याच्यामध्ये सुद्धा मी काम केलं. पादुका कंपनी कुठं होती? पादुका कंपनी नारेगावकडं. बरं. तिथं सुद्धा काम केलं. बरं. तिथं काय पेमेंट होतं का? पेमेंट होते. बरं. त्यावेळेला काय 300 रुपये महिना होता. जे खूप वर्षापासून. बरं. पण ते निव्वळ थोडी आळ्या शिकण्यासाठी जातात. बरं. तिथं म्हणजे कलकत्त्याचे पाठक म्हणून आता पोते कुठं बनवतात? कोणतेही कुठं म्हणून जे चांगलं ते. जे ऑर्डर दिली की. ऑर्डर दिली की तेच म्हणतो. बरं. कोणत्या दुकानदाराला सप्लाय करत नाही काय. बरं. स्वतः माझे गिराक बनलेले आहे. बरं. आता हा गिराक म्हणतो याला पहिले बनवून दिलेला आहे. हां. आणि त्याचा मित्र कुठं दुबईला तिथं पाठवणार आहे. बरं बरं. म्हणजे हे टिकाऊ बुटं राहतात ना? हे टिकाऊ बुटं असतं. हां. कंपनीचे बुटं. कंपनीचे बुटं तेवढे टिकाऊ नसतात. हां. हे म्हणजे आणि या बुटाची आता किंमत किती आहे? याची म्हणजे 1600, 2000, 2500 अशी किंमत असते. कंपनीमध्ये 4-4 हजार 5-5 बुटं हे असतात 4-4 हजार, पण ते मशीनद्वारे तयार केले जातात. हां. ते तुम्ही स्वतः हे करता? आम्ही स्वतः तयार करतो. ठीक आहे. तुमच्या सध्याला आमच्या शुभेच्छा. आपण कुठं असतं?